शरणू शरणार्थी. आवाज येतोय ना? शरणू शरणार्थी. लिंगायत सेवा संघाच्या माध्यमातून हा जो ई अनुभव मंडप चालू आहे, ज्ञानदानाचं पवित्र काम, विश्वगुरु महात्मा बसवेश्वराची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम, एक चांगलं काम सध्याच्या ह्या कठीण काळामध्ये लिंगायत सेवा संघ करत आहे. त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो. गेल्या आठवड्यामध्ये डॉक्टर जोकारे सर यांचा फोन आला आणि ते म्हणाले अशी अशी व्याख्यानमालेमध्ये तुम्ही एक दिवस मार्गदर्शन करा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. माझा बराच वेळ प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करण्यामध्ये जातोय आजही. त्यामुळं व्याख्यान हा विषय हा माझ्यासाठी थोडासा अवघड आणि कठीण आहे. तरीही मी आदरणीय जोकारे सरांना म्हणालो की महात्मा बसवण्णांच्या जीवनावर, त्यांच्या जीवनचरित्रावर, त्यांनी केलेल्या कार्यावर बोलणारे अनेक वक्ते आज रोजी महाराष्ट्रामध्ये आहेत, जे मराठीमध्ये अत्यंत उत्कृष्ट बोलतात, फरडे वक्ते आहेत आणि आपण सगळेच ऐकतोय. जसं लिंगायत सेवा संघाच्या माध्यमातून ही व्याख्यानमाला चालू आहे, तसं अजूनही काही आपल्या लिंगायत संघटना संस्था व्याख्यानमाला ऑनलाईन घेत आहेत. त्याचं कारण या सध्याच्या परिस्थितीमध्ये महात्मा बसवेश्वराची जयंती आपल्याला करण्यामध्ये, लोक एकत्र आणण्यामध्ये काही अडचणी आहेत. आणि हे सगळं चालू असताना आदरणीय जोकारे सरांना मी विनंती केली की मी बोलतो, परंतु नेहमीपेक्षा मी थोडं वेगळ्या विषयावर बोलतो. आणि तो विषय आहे आत्मपरीक्षण, तथा तुम्ही त्याला आत्मचिंतन पण म्हणू शकता. महात्मा बसवण्णांच्या विषयावर, महात्मा बसवण्णांनी केलेल्या उत्तुंग कार्यावर आपण सगळेच भरभरून बोलतोय. त्यांच्या कार्याचं तोंड भरून कौतुक करतोय, त्यांचा गौरव करतोय, त्यांचं कार्य सगळ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी धडपड करतोय. पण हे सगळं करत असताना मला स्वतःला असं वाटलं की आता आपली जी लिंगायत चळवळ आहे, महात्मा बसवण्णांचे सारे आपण जे अनुयायी आहोत, याने आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, आत्मचिंतन करण्याची गरज आहे. कारण चळवळीतला मला वाटते प्राथमिक टप्पा आता संपलेला आहे. एक 25 वर्षापूर्वीची परिस्थिती आज नाही आहे. चळवळ हळूहळू बाळसं धरते, चळवळ हळूहळू आकाराला येते. अशा याच्यामध्ये आपण सगळ्यांनीच अंतर्मुख होऊन विचार करणं आणि पुढची वाटचाल ठरवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळं मी आत्मचिंतन या विषयावर आज माझं मनोगत व्यक्त करणार आहे. मित्रांनो, महात्मा बसवेश्वराची जयंती अलीकडच्या काळामध्ये वाड्या, वस्त्या, गाव, शहरं, उपनगरं सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साजरी होते.
अगदी जयंती पंधरवाडासारखे कार्यक्रम आपण सगळे घेतोय, त्यामध्ये उत्साहानं सहभागी होतोय. तो सगळ्यात पहिलं माझा प्रश्न आहे तो आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायचा आहे, दुसऱ्याला कोणाला नाही आहे. एक, अजूनही मोठ्या प्रमाणावर महात्मा बसवेश्वर जयंतीमध्ये जे स्वतःला महात्मा बसवेश्वराचे वारसदार म्हणून घेतात, अनुयायी म्हणून घेतात, किंवा महात्मा बसवेश्वराच्या प्रतिमेची, मूर्तीची, पुतळ्याची पूजा करतात, घरी फोटो ठेवून पूजा करतात, असा एक मोठा वर्ग आहे की जयंतीच्या बाबतीमध्ये थोडासा तो मागं राहतो, जयंतीमध्ये उत्साहानं सहभागी होत नाही. असं का होत असेल? मुठभर कार्यकर्ते जे महात्मा बसवेश्वराचं चरित्र वाचून किंवा महात्मा बसवेश्वराचं वचन साहित्य वाचून प्रभावित झालेले आहेत, अस्वस्थ आहेत. महात्मा बसवण्णांनी जे काही सांगितलं आहे ते समजल्यामुळे अस्वस्थ होऊन ते काम करतायत. पण ही संख्या अजूनही, एकूणच आता आपण समाजाचाच विचार करायचं म्हटलं तर लिंगायत धर्मीयामध्ये एकूण लोकसंख्येच्या मानानं अजूनही महात्मा बसवण्णांच्या चरित्राचा आणि वचन साहित्याचा अभ्यास केलेली मंडळी, मला ती संख्या कमी वाटते. म्हणजे माझी अपेक्षा अशी आहे की ती संख्या अजून वाढली पाहिजे. का बसवण्णांचं चरित्र अभ्यासावं वाटत नाही? का महात्मा बसवण्णांचं वचन साहित्य, एकूणच बसवादी शरणांचं वचन साहित्य आवर्जून वाचावं असं का वाटत नाही? आपण ठीक आहे, दोषारोप करतोय की आपल्यामध्ये जी काही दोन मतप्रवाह आहेत त्याच्यातला जो बसवण्णाला कमी महत्त्व देणारा किंवा बसवण्णाचं महत्त्व नाकारणारा जो काही पुरोहित वर्ग आहे, त्यांनी जाणीवपूर्वक बसवण्णावर अधिक चर्चा होणार नाही, बसवण्णाचं चरित्र लोकांपर्यंत पोचणार नाही, बसवण्णाच्या वचन साहित्याचा जागर होणार नाही, हा प्रयत्न केला आहे. खरं आहे, हे सत्य आहे. हे काय फक्त आरोपासाठी आरोप नाही आहे. एक वर्ग आहे की ज्यांनी महात्मा बसवण्णा कसे मुख्य प्रवाहात येणार नाहीत, लोकांपासून दूर राहतील, हा प्रयत्न त्यांनी केला, त्याच्यामध्ये ते सक्सेस झालेले आहेत. आता मग तुमचं आणि माझी कर्तव्य काय आहे? तुम्हाला आणि मला महात्मा बसवण्णा समजलेले आहेत, त्यांचा आपण अभ्यास केलेला आहे, तर हा विचार, हा जनकल्याणकारी विचार लोकांपर्यंत गेला पाहिजे. म्हणून बसवेश्वर जयंतीच्या पूर्वसंध्येला आपण आत्मचिंतन करत असताना मला प्रामाणिकपणे असं वाटतं की अजूनही बसव जयंतीमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग किंवा बसव जयंतीच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सुकता खूप मोठ्या वर्गाला नाही आहे. कारण त्याचं इम्पॉर्टन्स, त्याचं महत्त्व जाणीवपूर्वक सांगितलं गेलं नाही. आता आपण ते सांगितलं पाहिजे. आणि आपण ठीक आहे, समजा धरून चला एखाद्या गावामध्ये 1000 लोकवस्ती लिंगायतांची आहे. मी प्रॅक्टिकल बोलतोय. काही गावांमध्ये 1000 लोकवस्ती आहे. समजा सोलापूर जिल्हा आहे, उस्मानाबाद आहे, लातूर आहे, नांदेड आहे, सांगली जिल्ह्यातली काही गावं आहेत, जत तालुक्यातली काही गावं आहेत. फॉर एक्झाम्पल 1000 लोक रोज वर्षभर जर बसवण्णांची पूजापाठ करत असतील, त्यांचा वारसदार म्हणून सांगत असतील, तर बसव जयंतीला त्यापैकी 5-50 लोक येऊन चालेल का? आणि ती तेवढी संख्या कमी का येत असेल? आणि तेवढीच संख्या आल्यानंतर आपण समाधान मानायचं का? 1000 लोकांपैकी चौकामध्ये किंवा एखाद्या मैदानामध्ये किंवा एखाद्या हॉलमध्ये 1000 पैकी जर फक्त 50 लोक आली किंवा फक्त 100 लोक आली, तर का बाकीची नाही आली? बाकीचे का येत नाहीत? त्यांना आणण्यासाठी काय करावं लागेल? त्यांना बसवण्णाचं महत्त्व समजून कसं सांगावं लागेल? या सगळ्या गोष्टीचं आपण सगळ्यांनी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. कारण आपला लढा मोठा आहे. आपण जी कायदेशीर लढाईचा प्रयत्न करतोय त्यामध्ये आपल्या जास्तीत जास्त लोकांना सोबत घ्यावं लागेल. आपण लोकशाही कारभार स्वीकारलेला आहे. या देशाचा कारभार लोकशाही पद्धतीने चालतो आणि कुठलीही गोष्ट खूप मोठ्या प्रमाणावर
लोक एकत्र येऊन मागणी करत असतील तर त्याचा आवर्जून विचार होण्याची शक्यता असते. संख्या कमी असेल तर सरळ सरळ म्हणतात की यांना काही फार म्हणजे गांभीर्य, ह्यांना स्वतःलाच त्याचं गांभीर्य नाही, तर मग प्रशासन कशाला लक्ष देईल. त्यामुळे आपण एकूणच महात्मा बसवेश्वर जयंती, महात्मा बसवेश्वराच्या जयंतीमध्ये असलेल्या लोकांचा सहभाग, ज्यांचा सहभाग नाही त्यांचा सहभाग वाढवण्याकडं, त्यांच्यामुळं काही अडलेलं नाही असं नाही आहे. जयंती होते. आता ठीक आहे, मी समजा पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहतो. आज पिंपरी चिंचवड शहर आणि पिंपरी चिंचवडचे उपनगर म्हणजे पुणे शहराचा मी या ठिकाणी काही मांडणी करत नाही आहे किंवा त्याचा उल्लेख करत नाही, कारण पुणे शहर एक स्वतंत्र शहर आहे, स्वतंत्र महानगरपालिका आहे, आणि पिंपरी चिंचवड एक स्वतंत्र महानगरपालिका आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये 26-27 लाख लोकवस्ती आहे. त्याच्यामध्ये सुमारे, आपण असं म्हणतोय, सुमारे 10% म्हणजे 2 ते 2.5 लाख लोक स्थलांतर करून पिंपरी चिंचवडमध्ये राहायला आलेली आहेत नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं. मग ते आळंदी असेल, चाकण असेल, तळेगाव असेल, किंवा भोसरी MIDC मध्ये असेल, किंवा आज हिंजवडीचा परिसरमध्ये असेल. फक्त पिंपरी चिंचवडचं म्हणतोय मी. तर सुमारे 10% लोक जर आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये राहतोय, म्हणजे 2 लाख लोकवस्ती जर पिंपरी चिंचवड शहरामध्ये लिंगायतांची आहे, तर त्यामध्ये विश्वगुरू महात्मा बसवेश्वराच्या जयंतीनिमित्त त्यांच्या मूर्तीला किंवा त्यांच्या पुतळ्याला किंवा एखाद्या ठिकाणी, सेंट्रल ठिकाणी, एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी जो काही कार्यक्रम ठेवला आहे त्या कार्यक्रमाला किती लोक यायला पाहिजेत, तर कल्पना करा. 1 लाखामधून किती यायला पाहिजे, 50,000मधून किती यायला पाहिजे. कुठंतरी आपण याचा आलेख मांडला पाहिजे ना. ठीक आहे, 100-200 लोक आली, जयंती झाली. जयंती काय थांबत नाही आहे. जे काही आपण तुमच्या मायासारखे उत्साहानं काम करणारे कार्यकर्ते आहेत, ते कार्यकर्ते आपण जयंतीचा कार्यक्रम ओढून नेतो, उत्साहानं करतो, हे सगळं ठीक आहे. परंतु मी आज जो माझ्या व्याख्यानाचा विषय घेतलेला आहे, आदरणीय जोकारे सरांची परवानगी घेऊन, तो यासाठी घेतलेला आहे, मी स्वतःही आत्मपरीक्षण करतोय, मी स्वतःही आत्मचिंतन करतोय. का असं होत असेल? 1 लाख लोकवस्ती असलेल्या बसवेश्वराचे वारसदार म्हणून जे लोक सांगतात, अभिमानानं सांगतात की मी बसवेश्वराचा वारसदार आहे, मग तो जयंतीला का येत नाही? आणि जयंतीला जर येत नाही किंवा इतर कुठल्याही प्रबोधनपर कार्यक्रमाला येत नाही, व्याख्यान ऐकायला येत नाही, वचन साहित्याचे जे काही पुस्तकं विक्रीला असतात त्या स्टॉलला भेट देत नाही, वचन साहित्य अभ्यासत नाही, लढाई पुढं कशी जाणार आहे? तर माझी सर्व कार्यकर्त्यांना जयंतीच्या निमित्तानं विनंती आहे, आपण जास्तीत जास्त लोकांचा सहभाग, तो छोटा असेल, तो मोठा असेल, कसाही असू द्या, काही प्रमाणात आपल्याला तडजोड करत करत आपल्या चळवळीमध्ये महात्मा बसवण्णांचा जो विचार आहे तो विचार पुढे नेण्यासाठी, देशभर नेण्यासाठी, सर्व व्यापी करण्यासाठी, त्याची व्यापकता वाढवण्यासाठी आपण जास्तीत जास्त लोकांना याच्यामध्ये सहभागी करून घ्यायला पाहिजे. आपण जर आपसामध्येच ही संघटना ती संघटना किंवा छोटं मोठं नेतृत्व, मित्रांनो, मी मागही म्हणालो, आजही म्हणतोय पुन्हा एकदा, विश्वगुरू महात्मा बसवेश्वराचा विचार पुढे नेणारे जे जे कोणी आहेत, पुन्हा एकदा महात्मा बसवण्णांचा संदेश, महात्मा बसवण्णांचा उपदेश कर्नाटक, महाराष्ट्र, दक्षिण भारत, उत्तर भारत आणि देशभर पोहोचवणारे जे जे कोणी आहेत ते सगळे माझे सहकारी आहेत. दे आर ऑल माय फ्रेंड्स अँड माय कलिग्स. नोबडी इज माय कॉम्पिटिटर. माझा कोणीही स्पर्धक नाही आहे. जो बसवण्णांचा विचार पुढे नेतो तो माझा सहकारी आहे. हां, ठीक आहे, ज्यांना बसवण्णा लिंगायत धर्मसंस्थापक म्हणून मान्य नाहीत, ज्यांना बसवण्णांचं मोठेपण मान्य नाही, लिंगायत धर्माचं स्वतंत्र अस्तित्व मान्य नाही, ह्या काही गोष्टीच्या तात्विक ज्यांना विरोध आहे किंवा ज्यांची सहमती नाही, त्यांना आपण सोडून देऊ. ते आपले स्पर्धक आहेतच, ते आपले विरोधक आहेतच, त्याच्याबद्दल काहीही शंका नाही आहे. मूलभूत तत्वांवर ज्यांच्याशी आपलं मतैक्य आहे ते सगळे बांधव आहेत असं मी म्हणतोय. म्हणजे मी तत्वाशी तडजोड करत नाही आहे. बसवण्णांचे जे अनुयायी आहेत, जे 100% तुमच्या माझ्यासारखे अनुयायी आहेत, त्या सगळ्यांमध्ये आपण मतैक्य करायचा प्रयत्न करूया. बसव जयंती एक चांगली संधी असते अंतर्मुख होऊन विचार करण्याची. दुसऱ्याचं कोणतं काय चुकलं हे आपण पाहत असतो, ठीक आहे,
ते पाहत राहू, परंतु आपण सुद्धा आत्मपरीक्षण करणं सगळ्यांनीच, सगळ्या संस्था, सगळ्या संघटना, सगळे कार्यकर्ते, छोटे मोठे सगळे, अभ्यासक, लेखक, वक्ते, सगळ्यांनी आता आपण थोडंसं मन मोठं करूया. आपण महात्मा बसवण्णांचे वारस आहोत. महात्मा बसवण्णांचा आपण वारसा सांगतो. महात्मा बसवण्णा किती विशाल विचार करत होते. महात्मा बसवण्णा किती व्यापक विचार करत होते. महात्मा बसवण्णांचं हृदय किती मोठं होतं. आपण त्यांची अनुयायी म्हणून स्वतःला सांगत असताना आपण सुद्धा, आपली काही जबाबदारी आहे, आपण सुद्धा काही प्रमाणामध्ये महात्मा बसवेश्वराच्या त्या विचाराचं अनुकरण केलं पाहिजे, त्या विचाराचं अनुसरण केलं पाहिजे आणि त्या विचारावर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांनी, प्रत्येक बसवण्णांच्या भक्तांनी, अनुयायांनी आत्मचिंतन, आत्मपरीक्षण जयंतीच्या निमित्तानं करावं, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आता दुसरा मुद्दा आहे, आपण जयंती करतो, उत्साहानं करतो. जयंती का करावी? दरवर्षी जयंती येते, इतरही महापुरुषांच्या, संतांच्या जयंत्या असतात, आपापले त्यांचे त्यांचे अनुयायी, त्यांचे त्यांचे भक्त श्रद्धेने करतात. केवळ तसं म्हणून आपल्याला करायचं आहे का? का महात्मा बसवेश्वराच्या जयंतीच्या निमित्तानं एकूणच काही गुणात्मक, काही क्वालिटेटिव्ह, काही फरक आपल्याला अपेक्षित आहे? महात्मा बसवण्णांची जयंती दरवर्षी येईल, दरवर्षी आपण करत आहोत, इथून पुढेही करू. परंतु मला वाटतं की महात्मा बसवेश्वराच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला काय शिकायचं आहे, त्याच्यातनं काय बोध घ्यायचा आहे, आपण स्वतः, आपलं कुटुंबीय, आपलं समाज, आपलं राष्ट्र, एकूणच सर्वार्थानं मला वाटतं आपण त्या दृष्टीने आता विचार करणं गरजेचं आहे. ठीक आहे, एखादी फंक्शन, समाजातले धावपळ करणारे कार्यकर्ते पुढे येतील, एकत्र येऊन एखाद्या ठिकाणी हॉलमध्ये फंक्शन ठेवतील, तिथं आपण जाऊ, थोडंसं काहीतरी चार गोष्टी आपण ऐकू, आपण आपल्या घरी येऊ. आपली जबाबदारी संपत नाही आहे. आपली प्रत्येकाची काहीतरी जबाबदारी आहे. महात्मा बसवण्णांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण आपल्यामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या समाजामध्ये काहीतरी गुणात्मक फरक व्हायला पाहिजे. बसवण्णांच्या उपदेशामुळं आमच्यात काहीतरी परिवर्तन व्हायला पाहिजे. हा आता आपण विचार स्वीकारणं आणि त्या दृष्टीनं काही ॲक्टिव्हिटी करणं मला वाटतं गरजेचं आहे, आवश्यक आहे. कारण बसवेश्वराची जयंती ते नेहमीच येतो पावसाळ्यात, त्याप्रमाणे करण्यात काही पॉईंट नाही. मला तर असं वाटतं की आपण आपण महिनाभर ज्यावेळी काम करतो एखाद्या कंपनीमध्ये किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिस असेल, व्यवसाय असेल, तर महिनाभराच्या काठी आपल्याला काहीतरी अपेक्षा आहे. 2 पैसे मला मिळाले पाहिजेत, मला उत्पन्न मिळालं पाहिजे. आपण असंच काम करत नाही आहे. तर त्या दृष्टीने मी असा विचार करतोय की समजा मी महात्मा बसवण्णांचं ही सगळा विचार पुढे नेत असताना त्याच्यात माझा आर्थिकदृष्ट्या नाही आहे, माझा फायदा काय, माझ्या समाजाचा फायदा काय, माझ्या देशाचा फायदा काय, एकूणच मानव जातीचा फायदा काय. जर अखिल मानव जातीचा फायदा असेल, माझ्या कुटुंबाचा, देशाचा फायदा असेल, तर आपण तरच आपण बसवण्णांचा विचार पुढे नेला पाहिजे. आपण हे प्रत्येकाने आत्मपरीक्षण, आपल्याला जर असं वाटत असेल काय नाही, काय आवश्यकता नाही, काय करायची गरज आहे, आम्ही घरी पूजा करतो वगैरे, असं काही जण म्हणतात ना, की त्यांना हे समजावून सांगणं गरजेचं आहे की महात्मा बसवण्णांचा विचार हा देशाला तारणारा विचार आहे. आणि मी पुन्हा या ठिकाणी जबाबदारीने सांगतोय, महात्मा बसवण्णांचा विचार म्हणजे लिंगायत धर्म आहे, पण जाती व्यवस्था मजबूत करण्यासाठी नाही आहे. जाती व्यवस्था खिळखिळी करायची आहे आपल्याला, जाती व्यवस्था दुर्बल करायची आहे, जाती व्यवस्था मोडून काढायची आहे. आपल्या जाती व्यवस्था संघटित करण्यासाठी, एका जातीचं काही अधिराज्य गाजावं, एका जातीचं काहीतरी हे व्हावं, त्याचा बोलबाला व्हावा, यासाठी आपण हे संघटन करत नाही आहे. मित्रांनो, महात्मा बसवण्णांचा विचार हे अखिल मानव जातीचं कल्याण करणारा विचार आहे, संपूर्ण विश्वाचं कल्याण करणारा विचार आहे. स्त्री असो, पुरुष असो, दलित असो, तरुण असतील, बालक असतील, सगळे घटक, सगळे वयोगट, सगळे समाजातील सगळे घटक, सगळ्यांचं कल्याण करणार आहे. ही ज्यावेळी आपली ठाम श्रद्धा असेल, ठाम विश्वास असेल, तरच आपल्याला ते काम करण्यामध्ये इंटरेस्ट येतो. तो काम करण्यामध्ये काहीतरी आपल्याला आपण फार मोठं विधायक मुवमेंटमध्ये आहोत याचा आपल्याला विश्वास वाटतो. म्हणून या निमित्तानं मी पुन्हा विनंती करणार आहे महात्मा बसवण्णांच्या सर्व अनुयायांना, आपण सगळ्यांनी अंतर्मुख होऊया, आपण सगळे अंतर्मुख होऊन विचार करूया. त्यामध्ये 1-2-3 मुद्दे घेऊन मी तो विषय समजून सांगायचा प्रयत्न करतो. आता आपण इष्टलिंग योग, आपण सतत आग्रहानं म्हणतोय की आम्ही एक देव उपासक आहोत, आम्ही बहुदेव उपासक नाही आहोत. आता आपण जे इष्टलिंगाची पूजा करतो,
इष्टलिंगाची पूजा आणि इतर देवांची पूजा करण्यामध्ये ठीक आहे, आपणही आस्तिक आहोत, आपण देवाचं अस्तित्व मान्य करतो, आपणही भक्तिभावानं पूजा करतो, हे सगळं आहे. इतरांमध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक नाही. मग ते मुस्लिम असतील, हिंदू बांधव असतील, अजून जैन बांधव असतील. आपलं वैशिष्ट्य काय आहे? आपण जे इष्टलिंगाची पूजा करतो किंवा इष्टलिंग शिवयोग साधना करतो, ध्यानधारणा करतो, मला वाटते मला जे काही इष्टलिंग योग समजलेला आहे त्याचा सुद्धा उद्देश इष्टलिंग योग करता करता अंतर्मुख व्हावं, आत पाहावं, स्वतःमध्ये स्वतःच्या दिवसभराच्या ज्या काही आपल्या ॲक्टिव्हिटी आहेत, दिनचर्या आहे, त्यामध्ये आपलं कुठं काही चुकतं आहे का, त्याचं आपण स्वतः परीक्षण करावं. आणि आज आपण चिंतन केल्यानंतर, कालच्या घटनांबद्दल चिंतन केल्यानंतर, आज किंवा उद्या आपण त्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही अशा प्रकारचा आपण संकल्प करावं. मला वाटतं इष्टलिंग योगसुद्धा अंतर्मुख होण्यासाठी आहे, आतमध्ये जो शिव आहे त्याचं स्मरण करण्यासाठी आहे असं मला वाटतंय. हा इष्टलिंग योगाच्या बाबतीमध्ये हा मुद्दा झाला. दुसरा, बरेच आपल्यामध्ये विविध विषयावर आता वेगवेगळ्या अंगाने चर्चा होत आहेत, वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत. खूप गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये, अवस्थेमध्ये आज एकूणच लिंगायत कम्युनिटीचा जर विचार केला, लिंगायत धर्मीयांचा जर विचार केला तर थोडासा गोंधळ आहे, थोडासा केओस आहे. मुठभर लोक ज्यांनी अभ्यास केला आहे ते फर्म आहेत, ते त्यांच्या मुद्द्यावर हे आहेत, कारण अभ्यासाअंती त्यांनी त्यांची भूमिका घेतली आहे. परंतु ज्यांनी स्व अभ्यास केलेला नाही, त्यांनी स्वाध्याय केलेला नाही, त्यांनी नेमकं लिंगायत म्हणजे काय समजून घेतलेलं नाही, वचन साहित्य अभ्यासलेलं नाही, ते कन्फ्युज्ड आहेत. त्यांचा गोंधळ आहे. मग नेमकं काय, आपण कोण आहोत? मग एक देव उपासना आपण, मग दुसऱ्या देवाला मानायचं नाही. मध्ये हनुमानाची पूजा मी आत्तापर्यंत करतो, आमची आई देवीची पूजा करते, वडील हनुमानाचे वगैरे वगैरे. लोकांमध्ये जे कन्फ्युजन आहे ते कन्फ्युजन याच्यासाठी आहे की आत्तापर्यंत आम्ही करत आलो आणि आता तुम्ही सांगताय हे करायचं नाही. मग योग्य काय अयोग्य काय त्याला समजून घ्यायला त्याला अडचणी येत आहेत, कारण त्याचा अभ्यास कमी पडतो आहे. म्हणून आपण मी सांगतोय म्हणून ऐक असं न सांगता, विश्वगुरू बसवांना हे सांगतायत म्हणून ऐक असं आपण त्याला सांगावं. आणि विश्वगुरू बसवण्णांचा संदेश किंवा बसवादी एकूणच शरणांचा संदेश काय आहे, सिद्धरामेश्वरांचा संदेश काय, अक्का महादेवीचा संदेश काय आहे, चन्नबसवण्णांचा संदेश काय आहे, डोहार कक्कय्या महाराजांचा संदेश, हे सगळं आपण त्यांना अभ्यासाची संधी द्यावी, जेणेकरून की त्यांचं कन्फ्युजन दूर होईल आणि ते आपल्याशी सहमत काही प्रमाणात होऊ शकतील. कारण अनेक वर्ष अवतीभोवतीच्या वातावरणामुळे आपण आपली मूळ संस्कृती विसरलेली आहे. आणि आत्ता काही अभ्यास केलेले आपल्यातले अभ्यासक, लेखक, बुद्धिजीवी लोक, आपण आपल्यातल्या बहुसंख्य सर्वसामान्य ॲव्हरेज जे मध्यम शिक्षित आहेत, अल्प शिक्षित आहेत, आत्तापर्यंत त्यांना वचन साहित्य अभ्यासाची संधी मिळाली नाही, त्यांना आपण सांगायचा प्रयत्न करतोय की बाबा रे हे असं नाही, असं आहे, हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, हे आपण आता सांगतोय. तर त्यांनाही थोडंसं बदलायला संधी द्यावी आणि त्यांचा अभ्यास कसा होईल, त्यांना ती संधी कशी मिळेल याकडे पाहणं गरजेचं आहे. मी सांगतो म्हणून ऐक, काही आवश्यकता नाही आहे. मी सांगतो म्हणून कुणीही ऐकणार नाही आहे, तसा आपण आग्रह पण करायला नको. परंतु महात्मा बसवण्णांनी सांगितलेलं आहे ते आपण त्यांना संधी दिली पाहिजे. आणि महात्मा बसवण्णांचा जो काही वचन साहित्य आहे ते वचन साहित्य त्याच्यापर्यंत पोचवून त्यांनी ते वाचावं अशी अपेक्षा केली पाहिजे. मित्रांनो, या ठिकाणी मला गौतम बुद्धाच्या एका वचनाची, एका उपदेशाची आठवण होते. गौतम बुद्ध एका ठिकाणी म्हणतायत, ज्या वातावरणामध्ये आपण आजारी पडतो, ज्या वातावरणामध्ये आपल्याला बरं वाटत नाही, त्याच वातावरणामध्ये जर आपण राहिलो तर आपण बरं होण्याची शक्यता नाही आहे. आपल्याला डॉक्टर पण सांगतात बघा, हा मुद्दा मी आता आधुनिक पद्धतीने समजून सांगायचा प्रयत्न करतो. एखाद्या माणसाला जर औषध पाण्याचा काही उपयोग होत नसेल तर डॉक्टर त्याला ॲडवाईस करतात, हवा पाणी चेंज करून बघा, याला अमुक, आता तुम्ही इथं राहताय, समजा तुम्ही आज धरून चला मुंबईत राहताय, तर मला नाशिकला घेऊन जा, किंवा तिथली हवा त्याला मानवेल, इथला हवामान मानवत नाही, असं बदल करायचं सुचवतात. हवा पाणी हवामान बदलाचा एक सल्ला आरोग्य क्षेत्रामध्ये काही लोकांना दिला जातो, आपणही ऐकला असेल. गौतम बुद्ध काय म्हणतात, ज्या वातावरणामध्ये तुम्ही आजारी पडलात, जर तुमचा आजार बरा करायचा असेल तर त्या वातावरणात तुम्हाला बाहेर पडावं लागेल, त्या वातावरणातून तुम्हाला बाहेर पडावं लागेल, तर तुम्ही बरं होण्याची शक्यता आहे. आता 12वं शतक, 12व्या शतकाच्या अगोदर, 12व्या शतकातली परिस्थिती जे जे म्हणून
चुकीच्या गोष्टी होत्या, जे जे म्हणून जे प्रॉब्लेम होते तत्कालीन व्यवस्थेमध्ये, त्यावेळी हिंदू वगैरे काही नव्हतं. 12व्या शतकाच्या अगोदर लिंगायत पण नव्हता आणि हिंदूही नव्हतं, काही नव्हतं. लक्षात घ्या, आपण अपप्रचाराचे बळी झालेलो आहोत, त्यामुळे खूप कन्फ्युजन आहे. 12व्या शतकामध्ये जी काही पुरोहित व्यवस्था होती, जो काही वैदिक धर्म होता, पुरोहितशाहीचा जो धर्म होता, त्या सगळ्या गोष्टीपासून जर तिथं तुमचं शोषण आहे, तिथं तुम्हाला मिसगाईड होतं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला कुठलीही विकासाची संधी नाही, तुम्हाला जनावरासारखी वागणूक दिली जाते, तुम्हाला माणूस म्हणून जगण्याची संधी नाही, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तिथंच राहून त्याच्यावर उपाय शोधता आले असते का? तो रोग बरा करता आला असता का? जसं गौतम बुद्ध म्हणतायत किंवा एखादा वैद्यकीय तज्ज्ञ आपल्याला सल्ला देतो, ज्या वातावरणात तुम्ही आजारी पडलात त्या वातावरणातनं बाहेर पडा तर तुम्ही बरे व्हाल, ते या ठिकाणी लागू होते. मित्रांनो लक्षात घ्या, महात्मा बसवण्णांनी आपल्याला त्या रोगट वातावरणामधून, त्या अन्याय अत्याचार करणाऱ्या असमानतेच्या वातावरणामधून आपल्याला आपली सुटका करण्यासाठी बाहेर काढलेलं आहे. पुन्हा अजून काही वेळी लोक अजून पळत आहेत, पण त्यात मी अमुकच आहे, मी तमुकच आहे, मग तुम्ही कालता तुमचा धर्म आला, आमचा प्राचीन धर्म आहे वगैरे वगैरे. आता हे सगळं केवळ त्यांचा अज्ञानाचे हे बळी आहेत. आणि आपल्यातल्या काही अज्ञानी लोकांना हाताशी पकडून लिंगायत धर्म किंवा महात्मा बसवण्णांचा शरण सिद्धांत किंवा महात्मा बसवेश्वराची जे मानवी मूल्ये की ज्याच्या मुळावर आहेत किंवा ज्यांना ते नको वाटतं, त्याने आपल्यातल्या स्वार्थी आणि आपल्यातल्या अल्पबुद्धी लोकांना हाताशी धरलेलं आहे. मित्रांनो, आपल्याला आत्मचिंतन काय करायचं आहे? हे आपले शत्रू नाही आहेत, हे आपले नातेगोत्यातली लोक आहेत, पण त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन यांना आपल्यासारखं केलेलं आहे आपल्या शत्रूंनी. जर आता या ठिकाणी पुन्हा मी आपल्याला विनंती करतोय, जर आमच्या भाऊबंधांना आमचे शत्रू आपलंसं करू शकतात, मग आपण आपल्या भाऊबंधांना आपलंसं करू शकणार नाही का? थोडीशी मेहनत करायला लागेल, थोडीशी धडपड करायला लागेल. आमचा भाऊ आमचाच आहे ना, आमचा भाऊ आमचाच आहे. फक्त काही संवाद कमी पडले असतील, आम्ही त्यांना समजून सांगायला कमी पडलो असेल, आम्ही त्यांच्या जवळ गेलो नसेल, काही कारणं असतील. आता आपण बसव जयंतीच्या निमित्तानं हा सगळे मिळून प्रयत्न करूया की जर आमचे काही माणसं लिंगायत चळवळीच्या विरोधामध्ये महात्मा बसवण्णांच्या एकूणच अलौकिक अशा अद्वितीय अशा योगदानाबद्दल प्रश्न उपस्थित करतायत, कुणाचं तरी भलत्याचं ऐकून, जर ते त्यांचं ऐकू शकतात तर आमचं काय ऐकणार नाहीत? आमचं सुद्धा ते ऐकतील. आपण त्यांना विश्वासात घेऊन समजून सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं. बसव जयंतीच्या निमित्तानं आपण आत्मचिंतन आपल्याला काय करायला लागेल, आपण जे काही करतोय ते ठीक आहे, करत आहोत, पण ते सगळं करत असताना काही आपल्याला बदल करणं अपेक्षित आहे का? एखाद्या माणसानं काही चुकीचं वागलं, चुकीचं काही समजा त्यांनी बोललं, तर लगेच आपण त्याच्यावर अटॅक करतो, हल्ले करतो. तो वैचारिक हल्ला असतो, तुमचा सोशल मीडियावरचा हल्ला असतो, परंतु त्या हल्ल्यामुळे तो भांबावून जाऊन अजून तो आपल्या शत्रूच्या गोटामध्ये अधिक घट्ट होतो, अधिक तिकडचा होतो आणि मग प्रॉब्लेम येतो. त्यामुळं आपण किमान चळवळीतल्या काही जबाबदार आणि चळवळीतल्या काही सिनियर आणि मॅच्युअर झालेले जे काही चळवळीतले आमचे नेते आहेत, ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, यांनी थोडीशी आपण स्ट्रॅटेजी आता आपण बदलली पाहिजे. आणि आपले ते आपलेच आहेत, आमचे लोक हे आमचीच आहेत, ते मिसगायडेड आहेत, त्यांची दिशाभूल झालेली आहे, म्हणून आम्ही त्यांना वाऱ्यावर सोडून देऊ शकत नाही ना. आपण त्यांना समजून घेऊन आपण त्यांच्यात परिवर्तन करण्याचा प्रयत्न या निमित्तानं करावा असं माझी भावना आहे. मी जे काही आत्मचिंतन करतोय, आत्मचिंतनातनंही मी माझी मुक्त चिंतन आपल्यासमोर मांडतोय की त्यांना ठोकून काढावं, त्यांना काहीतरी अपशब्द वापरावे, सोशल मीडियावर असेल किंवा फोन करून असेल, या मनस्थितीमध्ये मी आज नाही आहे. हां ठीक आहे, त्याला पर्सनली भेटून आपण समजून सांगावं, का बाबा तू काय साहित्य वाचलंस? आता समजा लिंगायत धर्माचा जर मुद्दा घेतला की लिंगायत धर्म आहे की नाही, मग हिंदू आहे की वीरशैव आहे की लिंगायत आहे, काय आहे नेमकं, हे तू निर्णय कसा घेतलास? तुला कोणीतरी समजा, आता समजण्यासाठी म्हणून म्हणतोय, मला कोणाचं नाव घ्यायचं नाही आहे या ठिकाणी, परंतु जे हापचड्डी तत्वज्ञान जे आहे, जे आम्हाला हापमॅड बनवायला निघालेले आहेत, हे हापचड्डीवाल्यांचं तत्वज्ञान ऐकून आमची माणसं काय म्हणतात, ठीक आहे आपण हिंदू आहोत, आपला वेगळा धर्म नाही आहे, आपण हिंदूंची एक जात आहोत. आता एकीकडे तुम्ही बसवण्णालाही मानताय, आम्ही हिंदू वीरशैव लिंगायतही म्हणताय. बघा यांचं कन्फ्युजन कसं आहे. जर विश्वगुरू बसवण्णा जात व्यवस्थाच नाकारतात, जातच अस्तित्वात नाही आहे, म्हणजे जात ही मानवनिर्मित आहे, देवनिर्मित तर नाहीच आहे, ही मानवनिर्मित आहे, आणि मानवनिर्मित आहे तीही चुकीची आहे.
त्यामुळे जात जर आम्ही मानतच नाही तर पुन्हा आम्ही हिंदू धर्माचा एक भाग आहोत आणि हिंदू धर्मातली एक जात आहोत म्हणून घेणं आणि मग बसवांना जे जात नाकारतात आणि आपण स्वतःला एका जातीमध्ये स्वतःला संबोधतोय म्हणजे त्याची कुठं संदर्भ लागत नाही, ती कुठं समजण्याच्या पलीकडचं आहे. आणि मग जे लिंगायत धर्म नाकारणारे आपले काही बांधव आहेत ते ह्या मनस्थितीला का आले, त्या ह्या निष्कर्षाला का आले, तर केवळ आणि केवळ अभ्यास नाहीये, वाचन नाहीये, समजून घेण्याची तयारी नाहीये, थोडासा त्रास घेण्याची तयारी नाही. आज सोशल मीडियावर, यूट्यूबवर, गुगलवर भरपूर काही साहित्य उपलब्ध आहे. तुम्हाला पुस्तकं वाचायचा कंटाळा असला तरी भरपूर उपलब्ध आहे, पण आपण समजून घ्यायला तयार नाही. कोणीतरी सांगितलं ते मात्र आपण ऐकतोय. बरं, सांगणाऱ्याचा हेतू काय आहे, सांगणाऱ्याचा दृष्टिकोन काय, हे आपण समजून घेणे इतपत पण अजून प्रगल्भ झालो नाहीये. दुर्दैव म्हणलं पाहिजे. त्यामुळं आता महात्मा बसवण्णांच्या शरणांच्याच काही वचनांचा आधार घेऊन आपण जे स्वतःला हिंदू म्हणून घेत आहेत त्या बांधवांचं थोडंसं मी शंका निरसन दूर करायचा प्रयत्न करतो. एक दोन जे वचनं आहेत ना, त्या वचनांमध्ये माफ करा, एक सुंदर वचन आहे फार. जे लिंगायत धर्माची मागणी सोडा आणि आपण हिंदू कसे हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करतात त्यांच्यासाठी हे वचन आहे. कुठलाही लिंगायत चळवळीतला कार्यकर्ता मनाचं काही सांगत नाही. हे जे काही संदर्भ ग्रंथ आहेत हे संदर्भ ग्रंथातला आपण सांगतोय. आता बघा, एक महात्मा बसवण्णांचं स्वतःचं वचन आहे, दुसऱ्या कोणी शरणाचं पण नाही, महात्मा बसवण्णांचं वचन आहे. महात्मा बसवण्णा काय म्हणतायत, वेदाना बासनात गुंडाळून टाकेन, शास्त्रांना साखळ दंड लावेन, तर्काच्या पाठीवर असूड मारेन, असूड ओढेन, आगमाचे नाक कापेन, पहा हो महादानी कूडल संगम देवा, मातंग चन्नय्यांचा घरचा पुत्र असे मी. आता वेद, शास्त्र, तर्क, आगम हे कोणाचे श्रद्धास्थान आहेत? आपल्या हिंदू बांधवांचे आहेत, वैदिकांचे आहेत. बसवण्णा काय म्हणतायत, तुम्ही मी काही म्हणत नाही, बसवण्णा काय म्हणतायत, वेदांना बासनात गुंडाळून ठेवेन, शास्त्रांना साखळदंड लावेन, तर्काच्या पाठीवर आसूड ओढेन, आगमांचे नाक कापेन, पहा हो महादानी कूडल संगम देवा. आता जर बसवण्णा हे म्हणत असतील तर आपण ऐकायचं की नाही? महात्मा बसवण्णा जर एखाद्या वचनामध्ये अशा प्रकारे समजून सांगत असतील तर आपल्याला आधार, एकीकडे तुम्ही बसवण्णाला मानतो म्हणायचं. मी आज पुन्हा एकदा रिमाइंड करून देतो, मी माझ्या व्याख्यानाचा विषय घेतलाय की आत्मचिंतन, आत्मपरीक्षण. जे लोक स्वतःला हिंदू म्हणून घेत आहेत त्यांना माझी विनंती आहे की बाबांनो, काही अभ्यास केलात का? वचन साहित्य वाचलत का? महात्मा बसवण्णांचा उपदेश समजून घेतलात का? का तुमचे बोलावते धनी काहीतरी सांगतात म्हणून, किंवा तुमचे काही आर्थिक आणि राजकीय गणिते वेगळे आहेत म्हणून तुम्ही कोणीतरी सांगतं आणि तुम्ही त्यांचं ऐकता, तर असं चालणार नाही ना. म्हणजे समजा आता उद्या हे कायदेशीर लढाई आहे की बसवराज कंजे काहीतरी म्हणतोय, त्याला आधार दिल्याशिवाय कायदेशीर लढाईमध्ये मी पण उतरू शकणार नाही, तुम्हीही उतरू शकणार नाही. त्यामुळं याच्यावर उपाय एकच आहे, आत्मचिंतन. म्हणजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी आत्मचिंतन करायचं आहे. ठीक आहे बाबा, हिंदू धर्म नाही मी म्हणतोय तर का म्हणतोय हे मला पाहायला नको? आणि जी लोक हिंदू आम्ही लिंगायत आहोत म्हणतायत त्यांचं नेमकं म्हणणं काय, ते कशाच्या आधारावर म्हणतायत, काय आहे त्यांच्याकडे पुरावा? मग बसवादी शरण काय म्हणतायत, त्यांनी काय लिहून ठेवलंय का? हे सगळं आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी म्हणजे लिंगायत म्हणणारे असतील किंवा लिंगायत धर्माला थोडंसं म्हणजे नाकारणारे आणि आम्ही हिंदू आहोत म्हणणारे जे काही आपल्यातले थोडेफार मोजके मिसगायडेड बांधव आहेत, त्यांना सुद्धा माझं म्हणणं आहे की बाबा अभ्यास करून तुम्ही स्वतः चिंतन करून तुम्ही तुमची भूमिका घेतली पाहिजे. तुम्ही कोणाचं तरी ऐकून भूमिका घेण्यामध्ये काहीही पॉईंट जे काही साध्य पण होणार नाही आहे. आता आपण महात्मा बसवण्णांच्या काही जे काही उपदेश आहेत त्याबद्दल फक्त आपण ओझरतं हे करू की आपण म्हणतो, सगळेच म्हणतोय, आपण सगळे वक्ते लेखक सगळे म्हणतात. बसवण्णांचा अभिमान आपल्याला का वाटतो की महात्मा बसवण्णांचा वैज्ञानिक दृष्टिकोन होता. आता बघा मित्रांनो, आत्मचिंतनाचा विषय काय, सगळे उच्चारवाणे आपण सगळे म्हणतोय, म्हणजे बेंगलोर पासून ते दिल्लीपर्यंत आणि
जिथं कुठं महात्मा बसवण्णांचे अनुयायी कुठं ऑस्ट्रेलियामध्ये असेल, नाही तर समजा शिकागोमध्ये, इंग्लंडमध्ये, अमेरिकेत, USA मध्ये, युरोपच्या कुठल्याही देशात असेल, तो प्रत्येकजण काय म्हणतोय, आमचा धर्म हा विज्ञानवादी आहे. महात्मा बसवण्णांचा दृष्टिकोन हा वैज्ञानिक होता, सायंटिफिक अप्रोच होता. हे ठीक आहे, हे खरं पण आहे. आपण सगळे अत्यंत जबाबदारीनं, अभिमानानं म्हणतो. तर मित्रांनो, आता आत्मचिंतनाचा विषय आहे की आम्ही सांगतोय आमचा दृष्टिकोन विज्ञानवादी आहे, बसवण्णांचा आम्ही अनुयायी आहोत, आचरण करतो, तर आता आपल्या आचरणामध्ये सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन आला पाहिजे. आपण अंधश्रद्धा नको म्हणलं की लगेच काही लोकांचं डोकं बिथरतंय. अरे, एका बाजूला आपण स्वीकारलंय की महात्मा बसवण्णा हा विज्ञानवादी दृष्टिकोन देणारे महात्मे आहेत आणि आपण त्यांचे अनुयायी आहोत. विषय संपतो ना. म्हणजे अंधश्रद्धा मानायचा विषय संपतो, किंवा ज्योतिष असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत जे की विज्ञानाला मानते, सगळं सोडून देणं क्रमप्राप्त आहे. तुम्ही ॲट अ टाइम दोन्ही हे नाही करू शकत. आता तुम्ही विचार करा, एकीकडे आपण सांगतोय आम्ही विज्ञानवादी आहोत आणि दुसरीकडे कृतीमध्ये याचं सुद्धा आपण थोडंसं स्वतः आपण परीक्षण करणं गरजेचं आहे. दुसरं, आपण मुद्दा सगळेच मांडतोय, खूप जोरजोरात मांडतोय, लिहितोय. बसवण्णांचे जे काही मोठेपणाचे जे काही मुद्दे आहेत, बसवण्णा मोठे का आहेत, गेली 900 वर्ष बसवण्णा दिवसेंदिवस बसवण्णांची कीर्ती वाढते, कारण सत्य त्यांनी मांडलेलं आहे. 900 वर्षच नाही तर अजून 9000 वर्ष जरी गेली तर बसवण्णानं मांडलेले मुद्दे कोणीही खोडून काढू शकणार नाही. जसं जसं जग आधुनिक होईल, जग मॉडर्न होईल, जग विकासाकडं चालायचा प्रयत्न करेल, जसं जसं लोकांचं बौद्धिक स्तर उंचावेल, तसं तसं बसवण्णाची स्वीकारण्याची वृत्ती लोकांची वाढणार आहे. जेवढं तुम्ही अडाणी आहात, जेवढं तुमचा ज्ञानाचा स्तर, समजून घेण्याचा स्तर, आकलनाचा स्तर कमी आहे, तेवढं तुम्ही बसवण्णाला नाकारण्याची शक्यता जास्त आहे. आणि म्हणून आपल्याला तो स्तर ज्ञानाचा, लोकांचा स्तर वाढवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. या सगळ्या याच्यामध्ये हे जे सगळं आपला खटाटोप आहे, म्हणजे कुणाला तरी कमी लेखण्यासाठी किंवा कुणावर तरी, कुणापेक्षा तरी आम्ही श्रेष्ठ आहोत हे सांगण्यासाठी नाही, तर एकूणच संपूर्ण मानव कुलाच्या उद्धारासाठी आपल्याला हा सगळा खटाटोप करायचा आहे. आता बसवण्णांचे जे काही मुद्दे आहेत, त्यांचं जे काही त्यांनी कार्य केलंय त्यामुळं त्यांना मोठं मानलेलं आहे आपण. त्याच्यामध्ये एक आहे जाती निर्मूलन. एकीकडे आपण सांगतो की बसवण्णाचं मोठेपण कशात आहे, बसवण्णांनी स्त्री उद्धार केला, बसवण्णांनी स्त्रियाला समान संधी दिली, बसवण्णांनी स्त्रियांना बरोबरीनं वागवलं, सन्मानाने वागवलं किंवा अधिक सन्मानाने वागवलं. दीन दलित दुबळे जे काही आहेत, आर्थिकदृष्ट्या जे काही दुर्बल आहेत, त्यांना सुद्धा बसवण्णांनी अत्यंत प्रेमाने, आपुलकीने आपला भाऊ, आपल्या कुटुंबातला सदस्य या नात्याने वागवलं. असं असताना आपण बसवण्णांचे अनुयायी, आपण जाती व्यवस्था व्यवहारामध्ये मानतो, आपल्यातले काही लोक मानतो. आता बसवण्णांचे अनुयायी समजा जे काय व्यवसायामुळं, कायकामुळं, कोणी तिली आहे, कोणी माळी आहे, कोणी वाणी आहे, आपण सुद्धा आपसामध्ये अजून अंतर ठेवून आहे. आजही 2021 साली मी बसव जयंतीच्या निमित्तानं आत्मपरीक्षण, आत्मचिंतनाचा मुद्दा यासाठी घेतलेला आहे. मित्रांनो, आपण बसवण्णांनी जे सांगितलं ते आपण आचरणात आणणार आहोत की नाही, थोडं 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 जेवढं आपल्याला झेपेल तेवढं, की आणणार नाही आहे का, अजूनही आपण जे बसवण्णाला नको होतं तेच करणार आहोत. तर मला वाटतं या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की बसवण्णाचं मोठेपण, त्यांनी जे सांगितलं त्यांच्या उक्ती आणि कृतीमध्ये फरक नव्हता म्हणून ते ग्रेट ठरले, मोठे ठरले. आता तुम्ही आणि आम्ही जे बसवण्णांचे अनुयायी आहोत, तुमच्या आणि माझ्या सांगण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये फरक पडलेला आहे, फरक पडतोय. त्यामुळं बसवतत्वाचा प्रभाव जेवढा पडायला पाहिजे तेवढा पडत नाही आहे. आता आपण जे सांगू त्यानुसार चालायचा प्रयत्न करू. आपण, तुम्ही सगळे, आपण यासाठी हा चिंतनाचा विषय आहे, यासाठी हा थोडासा आत्मपरीक्षणाचा मुद्दा आज मी घेतलेला आहे. आता दुसरा मुद्दा, बसवण्णा म्हणतात दया हे धर्माचं मूळ आहे. म्हणजे महत्त्वाची जी काही प्रिन्सिपल त्याच्यामध्ये आहे की दया जिथं नाही तिथं धर्मच नाही, असं बसवण्णा म्हणतायत. आता दुसरं, काय कवे कैलास. बसवण्णा आपल्याला म्हणतायत की वर्क इज वर्शिप, श्रम हीच पूजा आहे. परंतु आजही लिंगायतामध्ये सुद्धा, बाकी सगळ्याच भारतीय समाजात सोडा, श्रमाला प्रतिष्ठा नाही आहे. तर आपल्याला जर श्रमाला प्रतिष्ठा दिली तर आणि तरच या देशाची आर्थिक उन्नती होऊ शकते, प्रगती होऊ शकते. आणि आजच्या ह्या कोरोनाच्या काळामध्ये जर बसवण्णाचं प्रिन्सिपल आपण चांगलं रुजवू शकलो, काय कवे कैलास,
डॉक्टर जे काही काम करतोय पेशंटला बरं करण्याचं, त्यांनी जर त्याच्याकडं श्रम हीच पूजा, माझं जे काम आहे ती पूजा आहे, परमेश्वराची सेवा आहे, परमेश्वराची भक्ती आहे, असं मानून जर केलं, नर्सेस असतील, वॉर्ड बॉय असतील किंवा वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोक असतील, आता सध्या प्रशासनामधले काही अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत किंवा सरकार आहे, मंत्री आहे, त्या सगळ्यांनी आत्ताची परिस्थिती बघा. ह्या आत्ताच्या परिस्थितीत तुम्ही फक्त चिंतन करा. आपल्या ह्या व्याख्यानाचा आजचा विषय संपल्यानंतर विचार करा, काय कवे कैलास जर प्रत्येकाच्या मनामध्ये उतरलं तर ही एवढी जी काही वाईट परिस्थिती आपल्या अवतीभोवती दिसते आज करोना पेशंटची, त्याच्यामध्ये किती सुधारणा होऊ शकेल, किती लोकांना दिलासा मिळू शकेल, किती लोकांना त्याच्यात ही चांगली वागणूक मिळू शकेल. लक्षात घ्या मित्रांनो, काय कवे कैलास जर आपल्या अंतःकरणात उतरलं तर, आपल्या कृतीमध्ये जर उतरलं तर ते आजच्या काळाला किती ती मोठी देणगी ठरेल मला सांगा. आत्तापर्यंत कोणी असं सांगितलं का तुमचं काम हेच तुमची परमेश्वराची पूजा करण्याचं माध्यम आहे? कोणी सांगितलं नाही मित्रांनो. परंतु आज आपल्याला ते कळतं की माझा पेशंट डॉक्टरकडे आहे आणि डॉक्टरने जर त्या कामामध्ये हलगर्जीपणा केला तर मी किती चिडतो किंवा किती मी नाराज होतो. तेच जर त्यांनी काम नीट केलं आणि आपला पेशंट बरा झाला तर आपण त्या डॉक्टरला किती धन्यवाद देतो, लक्षात घ्या, किती दुवा देतो. त्यामुळं आपलं कर्तव्य, आपली ड्युटी किती महत्त्वाची आहे, लक्षात घ्या, किती महत्त्वाची आहे. आपण आपलं काम प्रामाणिकपणे कुठंही असो, आपण आपलं काम प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे. त्यासोबतच सध्याच्या परिस्थितीमध्ये आता आत्मचिंतन करण्याचा विषय आहे की आपण दासोह म्हणतो की महात्मा बसवण्णांनी आम्हाला डोनेशन, देणगी, दासोह, सेवाभाव हा जो काही विचार दिलेला आहे याचं कृतीमध्ये आपण किती पालन करतोय. आपण सगळे, आपण व्यक्तिगत कुणाला म्हणत नाहीये, समूह म्हणून, बसवण्णांचे अनुयायी म्हणून. मित्रांनो, ठळक उदाहरण म्हणून समजून घ्यायचं असेल, जे दिल्लीमध्ये पुण्यापेक्षा, मुंबईपेक्षा अत्यंत भयंकर परिस्थिती करोना पेशंटची आहे, अशा परिस्थितीमध्ये काही संघटना पुढं आल्या, संघटना येऊन काम करतात. त्यामध्ये सगळ्यात पुढे जर मित्रांनो कोण आलं असेल तर अनेक शीख संघटना पुढं आल्या. एकत्र येऊन त्यांनी लोकांना मोफत ऑक्सिजन द्यायची व्यवस्था केली, मोफत ट्रीटमेंट द्यायची व्यवस्था केली. ज्या ज्यावेळी अनेक प्रसंग येतात, ज्या ज्यावेळी अशा आपत्ती येतात, त्यावेळी मित्रांनो आपल्याला आदर्श घेतला पाहिजे. शीख बांधव, शीख संघटना देशभर अशा प्रकारच्या सेवाभावी कार्यामध्ये स्वतःला जोडून घेतात. म्हणजे दासोह आपण सांगतो, दासोह आपल्या सगळ्यांच्या कृतीमध्ये, म्हणजे आपल्यात काहीच नाही असं नाही आहे. आपल्यात जे काही मठ आहेत, काही धर्मगुरू आहेत, म्हणजे त्यांचा कार्याबद्दल मला निश्चितपणे आदर आहे. काही जण आपण काम करतोय पण मला अजून त्याच्यामध्ये कामामध्ये वाढ व्हावी, अजून त्या कामामध्ये सुधारणा व्हावी अशी माझी अपेक्षा आहे. म्हणून मी हा या ठिकाणी मुद्दा घेतलेला आहे. कारण आजच्या परिस्थितीमध्ये जर बसवण्णांनी आम्हाला दासोह म्हणजे लोकांची सेवा करण्याचं तत्व दिलंय तर आपण सगळे, आपण सर्वसामान्य संसारी माणसं, म्हणजे एखादा मठ केला म्हणजे मी पण केला असं होत नाही. माझं योगदान काय, माझं कॉन्ट्रीब्युशन काय, हे पण कधीतरी आपल्याला विचारणं गरजेचं आहे. काही मठ, समजा भालकी मठ असेल किंवा अजून काही मठ आहेत, चांगलं काम करतात, हे जरी खरं असलं तरी सगळ्यांचा व्यापक अर्थाने त्याच्यामध्ये सहभाग पाहिजे तेवढा नाही आहे. आणि आपण तो सहभाग जर बसवण्णांचं प्रिन्सिपल काय कवे कैलास आपण सांगतोय, बसवण्णांचा उपदेशमध्ये दासोह म्हणजे मी दास आहे समाजाचा, मी समाजाची सेवा केली पाहिजे, माझ्याकडे जे माझ्या गरजेचं माझी गरज भागवून जे काही थोडंफार उरलेलं आहे ते मी किमान अशा प्रसंगात तरी समाजाला दिलं पाहिजे, असं जे बसवण्णांनी सांगितलं ते आपण सगळे सांगतो, लिहितो, बोलतो, परंतु कृतीमध्ये सुद्धा ते आता किमान अशा परिस्थितीमध्ये, अशा वातावरणामध्ये येण्याची गरज आहे. त्या दृष्टीनेही आपण सगळ्यांनी काही प्रत्यक्ष कृती आराखडा काहीतरी आखावा असं मला प्रामाणिकपणे वाटतं. त्याबरोबरच महात्मा बसवण्णाच्या बाबतीमध्ये जे आपण त्यांची प्रतिमा जी केलेली आहे की महात्मा बसवण्णा एक आध्यात्मिक गुरु होते. हां, ठीक आहे, ही वॉज अ स्पिरिच्युअल लीडर, हे केलं. ते विश्वगुरू होते, जगज्योती होते, महात्मा होते असं आपण म्हणलं. पण फक्त एवढंच आहेत का होते, याचा कधी आपण विचार करणार आहोत का? महात्मा बसवण्णा खरं म्हणजे महात्मा बसवण्णांचं व्यक्तिमत्व हे अष्टपैलू आहे, वर्सटाईल आहे. महात्मा बसवण्णाने समाजातल्या म्हणजे आपले जे सामाजिक जे प्रश्न आहेत, जसे कौटुंबिक प्रश्न असतात ते सामाजिक प्रश्न असतात, प्रत्येक सामाजिक प्रश्नाला त्यांनी स्पर्श केलेला आहे, प्रत्येक सामाजिक प्रश्नाला त्यांनी काहीतरी सोल्युशन दिलेलं आहे, काहीतरी त्याचं सोडवण्यासाठी त्यांनी काही मार्ग दाखवलेला आहे. तर आपण त्या दृष्टीने काही चिंतन करणार आहोत की नाही?
आता देशासमोर आर्थिक प्रश्न आहेत, देशासमोर सामाजिक प्रश्न आहेत, सामाजिक न्याय म्हणजे सोशल जस्टिसचा प्रश्न आहे, आर्थिक विषमतेचा प्रश्न आहे. ह्या सगळ्या बाबतीमध्ये बसवण्णांचं चिंतन आपल्याला अत्यंत मार्गदर्शन पण आहे, अनुकरणीय आहे. आजची एकूणच देशाची परिस्थिती जर समोर ठेवली तर ते खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि म्हणून महात्मा बसवण्णांचा जो काही विचार आहे तो विचार आपल्याला सर्व भारतीयांपर्यंत नव्हे तर संपूर्ण मानव कुलापर्यंत, मानव जातीपर्यंत तो पोचवायचा आहे, आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी, सगळ्यांचं भलं व्हावं यासाठी. आर्थिक सामाजिक दृष्ट्या सुद्धा बसवण्णांचं जे काही चिंतन आहे ते चिंतन आपण विचारात घेणं गरजेचं आहे. आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि म्हणूनच आम्ही बसववादी पार्टी ऑफ इंडिया या माध्यमातून बसवेश्वराची जी काही इकॉनॉमिक आणि सोशल फिलॉसॉफी आहे ते भारतीयांच्या समोर ठेवण्याचा आम्ही त्यानिमित्तानं प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे फक्त ते आध्यात्मिक गुरु होते असं मानणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं होईल. बाकी इतर अनेक गोष्टी आहेत. समजा आर्थिक प्रश्न आहेत, सामाजिक प्रश्न आहेत, स्त्री पुरुष समानता आहे, दलित उद्धार आहे, धार्मिक सुधारणा आहेत, धर्मग्रंथाचं विश्लेषण आहे किंवा धर्मग्रंथाचं ॲनालिसिस आहे, त्याच्यातल्या चुकीच्या गोष्टी काढण्यासाठीचा जो काही आहे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सारासार विवेक वापरून आपल्याला हे सगळं काम करायचं आहे. तर मित्रांनो, आत्मचिंतनाचा विषय घेत असताना काही महात्मा बसवण्णांचीच काही वचनं आपल्यासमोर मी ठेवतो आणि माझा विषय थोडासा मी आवरता घेतो. तर महात्मा बसवण्णा त्यांच्या वचनामध्ये म्हणतायत, आता सगळ्यात पहिलं हे वचन आहे की महात्मा बसवण्णा म्हणतायत, लोकांच्या चुका तुम्ही का सुधारण्या जाता, आधी आपापली तनू सुधारा, आपापले मन संतुष्ट करा, शेजाऱ्यांच्या दुःखास्तव का गाळीता अश्रुधारा, हे न होई मान्य कोडल संगमेश्वरा. आपण मुवमेंटमध्ये काम करत असताना बऱ्याचदा आपण असं म्हणतो, या संघटनेने असं केलं, त्या संघटनेच्या नेत्यांनी भलतंच केलं, अमुकच झालं तमुकच झालं, याच्यामुळे प्रॉब्लेम येतोय आपल्याला. हे सगळं न करता, दुसऱ्यांच्या चुकाचं दिग्दर्शन न करता, आपलं काही चुकतंय का, ठीक आहे, दुसऱ्याच्या चुका योग्य वेळी आपण दाखवू, ते सेकंडरी गोष्ट आहे. प्रायमरी काय, प्राथमिकता काय द्यायला पाहिजे, माझ्या चुका मला कशा सुधारता येतील, त्यानंतर माझ्या चुका जर मी सुधारल्या तर मी दुसऱ्याच्या चुका दाखवण्याचा मला नैतिक अधिकार प्राप्त होईल आणि जनमताचा रेटासुद्धा माझ्या मागं राहील की मी निर्दोष आहे. त्यामुळे आपण आपल्या चुका सुधारण्याचा पहिला प्रयत्न करू. त्याच्यानंतर ज्या दुसरे लोक चुका करतायत त्यांनासुद्धा मोकळं सोडायचं नाही आहे, त्यांनाही आपण त्यांच्या चुका दुरुस्त करण्यासाठी आपण सांगू. आता एकूण लिंगायत मुव्हमेंटमध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत त्या प्रॉब्लेमच्या बाबतीमध्ये हे वचन लागू होतं. या वचनामध्ये बसवण्णा काय म्हणतायत बघा, घरी घरधनी वसे की नसे, उंबरठी गवत उगवले असे, घरी पाहता भरला केर कचरा, घरी नसे हो धन्याचा थारा, शरीरात भरले खोटे नाटे, मन भरुणी विषय वासना दाटे, कूडल संगम देवा घरी नसे घरधनी. आता एखाद्या घरी समजा आपण एखाद्या घराला लॉक लावलं, समजा एक 15 दिवस महिनाभर आपण जर त्या काही कारणाने जाऊ शकलो नाही तर घर जाळ्याने भरतं, अस्वच्छता होते, धूळ साठते. आपण गेल्यानंतर साहजिक आहे ती धूळ सगळी बघितल्यानंतर प्रश्न पडतो की या ठिकाणी कोणी माणूस आलेला नाही, कारण त्यामुळे साफसफाई झालेली नाही आहे. ज्यावेळी आपण आता लिंगायत मुव्हमेंटमध्ये, लिंगायत चळवळीमध्ये, एकूणच आपल्या आंदोलनामध्ये काही दोष दिसतात, त्यावेळी आपल्याला त्याच्यामध्ये समजून घेणं गरजेचं आहे. मी एखाद्या चळवळीचा नेता, चळवळीचा कार्यकर्ता, संघटनेचा जर थोडा अंकार आला तर त्याच्यामध्ये मग प्रॉब्लेम आले, त्याच्यानं काम पुढे चांगलं जाऊ शकत नाही आहे. त्यामुळे त्यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये त्याचा हेतू स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे, कारण आपल्याला स्वतःला आपल्या चुका कळत नाही आहेत, दुसऱ्याला कळतात, त्यामुळं ते दूर 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 जात असतात. आता बसवण्णा भक्तीच्या बाबतीमध्ये आपल्याला म्हणतायत, आपण सगळ्यांनीच फक्त आत्मचिंतन करायचं आहे. फक्त 1-2 मिनटं मी घेतोय आपले. आयुरेखे विना धनरेखा असून निष्फळ, नामर्दाच्या हाती चंद्र आयुध असून निष्फळ, अंधकाच्या हाती दिल्यास दर्पण, न्याहाळील का तो मुख, मर्कटाच्या हाती दिल्यास माणिक, त्याचे होईल का मोल, कूडल संगमाच्या शरणांची महती, जे न जाणती शिवपत न उमजती. आता बघायच्यात काय म्हणतात, खूप मार्मिक प्रश्न विचारलाय बसवण्णाने 850 वर्षापूर्वी. मित्रांनो, आपण ते हस्तरेषा दाखवतो ना आपण भविष्यकारांना. बसवण्णा म्हणतायत, आयुरेखा आहे, धनरेखा आहे,
परंतु आयुरेखा नसेल तर तुमच्या भविष्यामध्ये भरपूर धन संग्रह होणार आहे समजा, पण आयुष्यच नसेल तर आयुरेखेला काय अर्थ आहे? धनरेषा महत्वाची आहे ना आपल्याला. समजा जो भित्रा आहे, घाबरट आहे, त्याच्या हातात शस्त्र असून त्या शस्त्राचा काही उपयोग होऊ शकेल का? तुमचं शस्त्र वापरण्यासाठी, हातातलं टूल वापरण्यासाठी तुमच्याकडे धैर्य पाहिजे. आंधळा आहे, त्या आंधळ्याच्या हातात जर आपण समजा आरसा दिला तर तो त्याचा चेहरा न्याहाळू शकेल का? चेहरा पाहू शकेल का? तर नाही पाहू शकणार आहे. माकडाच्या हातात माणिक दिलं तर त्याचा काय उपयोग? त्या माकडाला काही कळणार नाही. मित्रांनो, हे वचन मी दोनदा तीनदा वाचतो, कारण मला असं वाटतं की बसवांना तुम्हाला मला उद्देशूनच बोलतायत की काय. जगाचं कल्याण करणारं वचन साहित्य, वचन लिटरेचर आपल्याकडे असताना मला वाटतं आमची अवस्था त्या माकडासारखी झाली आहे का? माकडाच्या हातामध्ये माणिक आल्यानंतर त्या माणिकची किंवा त्या मोतीची, त्या दागिन्याची त्याला किंमत नसते. तसं बसवण्णांचे अनुयायी म्हणून एका बाजूला घेत असताना, वचन साहित्य आपल्याकडे असताना, म्हणजे स्वतःच नव्हे, माझं नव्हे, माझं, माझ्या कुटुंबाचं, माझ्या राष्ट्राचं कल्याण करण्याची क्षमता असलेलं, कल्याण करण्याची त्याच्यामध्ये तरतूद असलेलं जे वचन साहित्य आहे, हे असताना सुद्धा आम्ही असे का, असे आम्ही सैरभैर का, आमच्यामध्ये एक वाक्यता का नाही, काय अडचण आहे, काय प्रॉब्लेम आहे, हे सगळ्याबद्दल आपण या निमित्तानं चिंतन करणं अपेक्षित आहे, चिंतन करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि विश्वगुरू महात्मा बसवेश्वराच्या जयंतीच्या निमित्तानं, जयंती उत्साहानं करताना, या सगळ्या करोनाच्या वातावरणामध्ये आपण ऑनलाईन ही सगळी जयंती करतोय. ऑनलाईन जयंती करत असताना मित्रांनो, मी आपल्याला विनंती करेन, दासोह म्हणजे फक्त भगवे कपडे घातलेल्या गुरुला दान करणे म्हणजे दासोह नाही. दासोह म्हणजे जो गरजू आहे, जो अडचणीत आहे, त्याला मदत करणं, त्याला हेल्पिंग हँड पुढं करणं, हा दासोह आहे मित्रांनो, गरजूला मदत करणं. त्यामुळं बसवण्णांचे प्रिन्सिपल आणि आमचं वागणं याच्यावर आपल्याला चिंतन करावं लागेल, याच्यावर आपल्या अंतर्मुख होऊन विचार करावा लागेल. या दृष्टीनं आम्ही काही बसवण्णांच्या अनुयायी एकत्र येऊन कोविड हेल्प सेंटर आम्ही सुरू केलेलं आहे. आता कुणालाही आम्ही बेड, हॉस्पिटल काही देऊ शकत नाही आहे, परंतु काही वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञांचं मार्गदर्शन, जे आम्ही सोशल म्हणजे वर्कमधले जे व्हॉलंटियर्स आहोत, आम्ही जे मदत करू शकतो ते मदत आम्ही त्यांना करणार आहोत. हाच दासोह आहे मित्रांनो. आता फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, एखाद्या कुटुंबामध्ये 2, 3, 4 लोक समजा, घरातले सगळे कोरोनामध्ये अशी परिस्थिती आहे की दोन्ही तिन्ही लोक पॉझिटिव्ह निघाले आणि ते दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेत आहेत, कोण कुणाजवळ जाऊ शकत नाही. तर अशा वेळी त्यांच्या घरचा काही एखादा छोटा मोठा प्रश्न असेल, आपण जाऊन तिथं ॲज अ सर्वंट, एक तिथं सेवक म्हणून आपण त्यांना काही मदत करू शकतो का? आता धरून चला, एका घरात 3 माणसं आहेत, तिन्ही ॲडमिट आहेत समजा, धरून चला, असं आलेले आहेत प्रसंग. म्हणजे मी काही काल्पनिक सांगत नाही, असे संवाद होत आहेत, आम्ही लोकांशी बोलतोय. एका घरामध्ये 3 पेशंट आहेत आणि तिन्ही पेशंट समजा पॉझिटिव्ह आहेत, ते दवाखान्यात आहेत, आणि धरून चला त्यांना फॉर एक्झाम्पल म्हणतो मी, रेमडेसिवीर पाहिजे. ज्यांचे नातेवाईक बाहेर आहेत, ओके आहेत, म्हणजे त्यांची टेस्ट निगेटिव्ह आहे, काही आजारी नाही आहेत, ते त्यांच्यासाठी औषध पाण्याची व्यवस्था करतील. परंतु ज्यांचं बाहेर बघायला कोण नाही, ॲक्च्युली त्यांच्याकडे सगळं आहे, व्यवस्था आहे, पैसे आहेत, सगळं आहे. मग तुमच्या मायासारखा कार्यकर्ता काय करू शकतो? आपण बाहेरची कामं जाऊन त्याला मदत करू शकतो, तिथं आपण त्याच्या शेजारी उभं राहू शकतो, त्याचं पेमेंट तोच करणार आहे. एखाद्या ठिकाणी समजा करोनातनं बरं होऊन आलेली माणसं आहेत, जे आहेत, मी तुम्हाला जेमिनीवरची रिअल फॅक्ट सांगतोय, बरं होऊन आल्यानंतर त्यांना थोडंसं अशक्तपणा जाणवतोय, त्यांच्याकडे पैसा पाणी सगळं आहे, पण आता घरातली समजा धरून चला की घरातली भगिनी आहे, आई आहे, तिला विकनेस आलेला आहे, करोनातनं क्वारंटाईन होऊन ती बरी होऊन घरी आलेली आहे, आली तिला स्वयंपाक करता येत नाही. त्यांचं काय म्हणणं आहे, फक्त आम्हाला कोणीतरी डबा आणून द्यावा, त्याचं पेमेंट द्यायला ते मित्रांनो तयार आहेत. जे आपण करू शकतो ते करूया. म्हणजे बसववादी फाउंडेशन, बसववादी पार्टीच्या वतीनं आम्ही काही गोष्टी करायचा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. मी आज या निमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती करतोय की बसववादीच्या बॅनर खालीच करा असं नाही, उत्स्फूर्तपणे तुम्हाला ज्या बॅनर खाली काम करावं वाटतं त्या बॅनर खाली करा, परंतु